Everyone. Today we are starting with the subject Criminal Procedure Code. CRPC means Criminal Procedure Code. पहा, कोड म्हणजे काय? कायदा. लॉ म्हणजे पण कायदा. CRPC मध्ये काय सांगितलेलं आहे की क्रिमिनल क्राईम जे आहे त्याची जर दखल कोर्टामध्ये घेतली गेली तर किंवा पोलिसांकडे घेतली गेली तर काय प्रोसिजर दिलेली आहे. प्रोसिजरल कोड आहे हा. तुम्ही इंडियन पिनल कोड शिकलेले आहात. इंडियन पिनल कोडमध्ये काय सांगितलेलं आहे की हा गुन्हा केला तर याला ही पनिशमेंट आहे. पण तिथं प्रोसिजर सांगितलेली नाही की कुठल्या प्रोसिजरनी जायचं आहे आणि त्या गुन्हेगाराला कशा पद्धतीने शिक्षा द्यायची आहे किंवा एखादा इनोसंट पर्सन असेल तर त्याची कशी सुटका होणार आहे. तुम्ही इव्हिडन्स ॲक्ट शिकलेले आहात. म्हणजे हे सगळे कायदे एकमेकांशी संलग्न आहेत. तुम्ही CRPC असा सवता सुभा लढवू शकत नाही किंवा वेगळं शिकू शकत नाही. हे सगळे सब्जेक्ट तुम्ही एकत्र करूनच लक्षात ठेवावे लागणार आहेत. जेव्हा तुम्ही CRPC शिकता तेव्हा तुमचं IPC क्लिअर असणं आवश्यक आहे. इंडियन पिनल कोडशी कनेक्टेड हा सब्जेक्ट आहे. प्लस तुम्हाला इव्हिडन्स पण माहिती असणं आवश्यक आहे. बिकॉज हिअर द कोड इज गिव्हन अस द प्रोसिजर हाऊ टू डू जस्टिस. ओके, म्हणून याचं नाव काय आहे? क्रिमिनल प्रोसिजर कोड. या विषयामध्ये तुम्हाला 10 मॉड्यूल दिलेले आहेत. वेगवेगळे मॉड्यूल आहेत. ते सगळे मॉड्यूल आपण कव्हर करणार आहोत. तर पहिलं मॉड्यूल जे आहे तुमचं ते मॉड्यूल काय आहे पहा. इंट्रोडक्टरी पार्ट आहे. द रॅशनल ऑफ CRPC आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ फेअर ट्रायल आहे. कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह आहे. आर्टिकल 14, 20 आणि 21चं. द ऑर्गनायझेशन ऑफ पोलीस, प्रॉसिक्युटर, डिफेन्स काउन्सिल अँड प्रिझन अथॉरिटी अँड देअर ड्युटीज, फंक्शन्स अँड पॉवर्स. हे सगळं आपल्याला मॉड्यूल 1मध्ये पाहायचं आहे. हा पोर्शन थोडा व्हास्ट आहे. तुमचं CPC क्लिअर असेल तर हे कळायला फार जास्त सोपं आहे. कारण CPC मधल्या बऱ्याचशा प्रोव्हिजन ह्या आपल्या इकडे येतात CRPC मध्ये. ओके, तर आपण आता आज पहिल्यापासून वेळ न घालवता पहिलं मॉड्यूल सुरू करूया. त्याचं काय काय मॉड्यूल 1मध्ये इंट्रोडक्टरी दिलेलं आहे. इंट्रोडक्शन दिलेलं आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडचं. ओके, तर याच्यामध्ये काय पहा. इन मेडिवल इंडिया. मेडिवल इंडिया म्हणजे मध्ययुगीन भारत. ओके, आफ्टर द मुस्लिम कॉन्केस्ट, जेव्हा मुस्लिमांचं राज्य आलं. ओके, जेव्हा इथं मोगलांचं राज्य आलं, मुस्लिम म्हणण्यापेक्षा मोगलांचं राज्य आलं, द मोहमेडन क्रिमिनल लॉ केम इन टू प्रिव्हिलन्स. पहा, त्या काळामध्ये मोगलांचं राज्य होतं आणि मोगलांनी मोहमेडन क्रिमिनल लॉ हे अप्लाय केलं इथे भारतामध्ये. ओके, प्रिव्हिलन्स म्हणजे काय? त्याची व्यापकता वाढली, त्याचा दायरा वाढला. सबसिक्वेंट टू दिस, त्याच्याबरोबरच त्या काळातच ब्रिटिश आले होते. द ब्रिटिश पास द रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773. त्या काळातच ब्रिटिश पण इथेच होते, मोगल पण इथेच होते. मोगलांनी काय केलं होतं? मोहमेडन क्रिमिनल लॉ हा व्यापक झाला होता आता, कारण सगळीकडे राज्य त्यांचंच होतं. तर त्यामुळे ऑफकोर्स त्यांचा कायदा हे केलेला गेला होता व्यवस्थित. कायद्याच्या स्वरूपात क्रिमिनल लॉ अस्तित्वात होता. मग ब्रिटिशांनी 1773 मध्ये काय केलं? त्यांनी एक रेग्युलेटिंग ॲक्ट पास केला. आपण हे शिकलेलो आहोत इतिहासामध्ये. विच लीड टू एस्टॅब्लिशमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट इन देअर प्रेसिडेन्सी टाउन्स. पहा, आता लिगल हिस्ट्री शिकलेला आहात. प्रेसिडेन्सी टाउन्स माहिती आहेत तुम्हाला. तर त्यांनी काय केलं? त्यांनी म्हणजे ब्रिटिशांनी 1773 मध्ये एक रेग्युलेटिंग ॲक्ट पास करून त्यांच्या जे 3 प्रेसिडेन्सी टाउन्स होते. कुठले कुठले प्रेसिडेन्सी टाउन होते? मुंबई, कलकत्ता. ओके, मुंबई नव्हतं, कलकत्ता, चेन्नई आत्ताचं, हे सगळे प्रेसिडेन्सी टाउन होते. त्या प्रेसिडेन्सी टाउनमध्ये यांनी काय केलं होतं? इन 3 प्रेसिडेन्सी टाउन्स ऑफ कलकत्ता, बॉम्बे अँड मद्रास. आठवते बरं का मला पण थोडं. कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या 3 ठिकाणी त्यांनी काय केलं होतं? सुप्रीम कोर्टाची स्थापना केली होती. ओके, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. हे MCQसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आता आपण जे शिकणार आहोत ते कसं आहे? डबल शिकणार आहोत. एक आपण डिस्क्रिप्टिव्हसाठी उत्तर तर हे प्रिपेअर आहेच, बट त्याच्यातून आपण MCQs कशा काढणार आहोत ते पहा.
ज्यावेळेस मुस्लिम कायद्याची व्यापकता वाढली होती, क्रिमिनल लॉ व्यापक झाला होता, त्याच काळामध्ये 1773ला अंडरलाईन करा, ब्रिटिशांनी एक रेग्युलेटिंग ॲक्ट पास केला. अंडरलाईन करा रेग्युलेटिंग ॲक्टला. आणि त्याच्या अन्वये त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं होतं, तर त्यांनी दे एस्टॅब्लिश सुप्रीम कोर्ट्स, अंडरलाईन द सुप्रीम कोर्ट्स इन 3 प्रेसिडेन्सी टाउन्स. 3 प्रेसिडेन्सी टाउन्स होते. प्रेसिडेन्सी टाउन्स म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? पहा, आता मी थोडक्यात सांगते. प्रेसिडेन्सी टाउन म्हणजे इंग्रजांनी काय केलं होतं, फक्त इंग्रज लोक जे राहायचे, फक्त इंग्रज, त्यांच्यासाठी एक वेगळं टाउन होतं. त्या टाउनलाच कनेक्टेड आपले कॉमन लोक पण राहायचे. पण जिथं इंग्रजांचाच कायदा चालायचा, सगळे कायदे हे इंग्रजांचेच असायचे, त्यांच्या रूल्सनुसार आपण तिथं कायदे करायचो, त्याला म्हणायचं प्रेसिडेन्सी टाउन. तर हे जे 3 प्रेसिडेन्सी टाउन होते, कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. बॉम्बेच लिहायचं, मुंबई लिहायचं नाही. द इफेक्ट ऑफ द स्टॅट्यूट वॉज टू अप्लाय ब्रिटिश प्रोसिजरल लॉ while deciding upon the cases of क्राउन्स सब्जेक्ट. त्यांनी सुप्रीम कोर्टाची स्थापना का केली? कारण जे क्राउन्स सब्जेक्ट होते, क्राऊन म्हणजे कोण? इंग्रज त्या काळचे, त्यांच्याकडे मुकुट होता, ते क्राऊन होते. सो ते जे इंग्लिश पीपल होते, यांच्या केसेस सॉल्व करण्यासाठी त्या ठिकाणी, या 3 ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्याचं डिसिजन घेतलं गेलं किंवा करण्यात आली. कधी? 1773 साली. ओके. So here, after 1857's revolt, 1857च्या उठावानंतर काय झालं? द क्राऊन टूक ओव्हर द इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. तोपर्यंत इंग्रजांनी आपले पाय पसरले होते, आपण त्यांना पसरू दिले होते पाय त्यांचे. चांगलं त्यांचं पूर्ण राज्य झालं होतं. 1857ला उठाव झाला होता. तुम्ही मंगल पांडे पिक्चर पाहिला असेल तर कळेल, आठवेल तुम्हाला, इतिहास आठवत असेल तर. सो हिअर त्यांनी बरंचसं व्यापक झाले होते इंग्रजांचं राज्य. त्या उठावानंतर द क्राऊन टूक ओव्हर द इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. क्राऊन म्हणजे कोण? इंग्रज, हे लक्षात ठेवा. क्राऊन म्हणजे इंग्रजांनी काय केलं होतं, संपूर्ण देशाचं ॲडमिनिस्ट्रेशन ताब्यात घेतलं होतं. ओके. म्हणजे लिटरली आपल्याकडे राज्य लोक अस्तित्वात होते, पण फौजा सगळ्या कोणाच्या असायच्या? इंग्रजांच्या असायच्या. सो हिअर द ब्रिटिश पार्लमेंट पास्ड द क्रिमिनल प्रोसिजर कोड. आता हे महत्त्वाची लाईन आहे. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं? पास केलं. काय? क्रिमिनल प्रोसिजर कोड 1861. हे पास झालं कारण त्यांना भीती वाटायला लागली, हे कधी पण भारतीय लोक उठाव करतील, कधी पण आपला जीव मीन्स ना त्यांचं सत्ता धोक्यात येऊ शकेल, लाईक दिस. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं? एक क्रिमिनल प्रोसिजर कोड पास केला. तो कधी केला? 1861ला. हा आपला पहिला क्रिमिनल प्रोसिजर कोड. आपला मीन्स इंग्रज भारतात असतानाचा. which continued till the post independence era. हे कधीपर्यंत कंटिन्यू राहिलं? पोस्ट इंडिपेंडन्स एरा. म्हणजे आज आपल्याला जरी स्वातंत्र्य मिळालं, जरी आपण इंडिपेंडंट झालो, तरी सुद्धा त्या एरा म्हणजे काळ, त्या काळापर्यंत हे काय राहिलं? अस्तित्वात होता हा कायदा. अँड वॉज अमेंडेड इन 1969. आणि ते कधी अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये? 1969ला. 69. इट वॉज फायनली रिप्लेस्ड इन 1972. आणि 1972मध्ये भारतीयांना योग्य अशा पद्धतीने या कायद्यामध्ये अमेंडमेंट झाल्या, रिप्लेस झाला. अमेंडमेंट झाली 1969ला. रिप्लेस कधी झाला हा? रिप्लेस कधी झाला? इन 1972. ओके. आता पाहूया द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. ॲक्ट नंबर 2 ऑफ 1974 इज द मेन लेजिस्लेशन. हा आपला महत्त्वाचा कायदा आहे. कळालं कसा प्रवाह आला या कायद्यापर्यंत? आपण जो कायदा शिकतो आहोत आता, त्या कायद्यापर्यंत आपण कसं आलो ते कळालं. ऑन द प्रोसिजर फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑन सबस्टॅन्टिव्ह क्रिमिनल लॉ इन इंडिया. पहा, तुम्ही हे 2 प्रकारचे कायदे शिकलेले असाल. एक प्रोसिजर लॉ असतो, एक सबस्टॅन्टिव्ह लॉ असतो. विच प्रोव्हाइड्स मशिनरी फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम. मशिनरी म्हणजे मशीन्स नाही, मशिनरी म्हणजे एक उपाययोजना, एक प्रोसिजर त्यांनी प्रोव्हाइड केली. कशासाठी? टू इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम. क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन कसं सिस्टमॅटिक केलं जावं, कुणालाही न दुखावता किंवा परफेक्टली कशा पद्धतीने केलं जावं, याची एक प्रोसिजर याच्यामध्ये दिलेली आहे.
जेणेकरून कुणाच्या मनाला कसं वाटेल तसं प्रोसिजर अप्लाय करता येणार नाही. सो ॲप्रिहेन्शन ऑफ सस्पेक्टेड क्रिमिनल्स. ॲप्रिहेन्शन म्हणजे काय, तर त्यांचं नीट व्हावं ना. आता समजा कोणाला वाटलं की मी गुन्हेगार आहे, मग आधी लोक काय करायचे, उचलून न्यायचे, पाहिजे ती शिक्षा द्यायचे. तसं नको. तर याचं सस्पेक्टेड जे क्रिमिनल्स आहेत त्यांचं ॲप्रिहेन्शन झालं पाहिजे. कलेक्शन ऑफ इव्हिडन्स, कशा पद्धतीने पुरावे गोळा केले गेले पाहिजेत हे आपण एव्हिडन्स ॲक्टमध्ये शिकलेलोच आहोत. देन डिटर्मिनेशन ऑफ गिल्ट ऑर इनोसन्स ऑफ द अक्यूज पर्सन. पहा, तुम्हाला हे माहीत असणार आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती गिल्टी आहे की इनोसन्स आहे हे सुद्धा आपल्याला कोड सांगतं. सो अँड द डिटर्मिनेशन ऑफ पनिशमेंट ऑन द गिल्टी. जर एखादी व्यक्ती गिल्टी सापडली तर तिला कशा पद्धतीने पनिशमेंट द्यायला पाहिजे हे सगळं या कोडमध्ये सांगितलेलं आहे. ॲडिशनली इट वॉज ऑल्सो डील्स विथ द पब्लिक न्यूसन्स. पब्लिक न्यूसन्स तुम्हाला माहिती आहे, टॉटमध्ये तुम्ही शिकलेला आहात. प्रिव्हेन्शन ऑफ ऑफेन्सेस अँड मेंटेनन्स ऑफ वाईफ अँड चिल्ड्रन. पहा किती कव्हर करते हे क्रिमिनल प्रोसिजर कोड. न्यूसन्स संबंधात कव्हर करते. प्रिव्हेन्शन ऑफ ऑफेन्सेस ऑफ मेंटेनन्स सुद्धा हे करतं आहे, ऑफ वाईफ अँड चिल्ड्रन. द ॲक्ट कन्सिस्ट ऑफ 484 सेक्शन्स विच आर फर्दर डिव्हायडेड इन 38 chapters, 2 schedules and 56 forms. हे आहे आपल्या कायद्याची थोडक्यात माहिती. आपण जो कायदा शिकणार आहोत त्याचा इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्या इतिहासाची जर नॉलेज असेल तर तो कायदा कुठून आला, कशा प्रकारे आला, तो आपल्यापर्यंत कसा पोहोचला, त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स किती झाल्या, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कायद्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. इफ यू आर ट्राईंग फॉर द JMFC यू शुड नो दिस ऑल्सो. ओके. देन टेरिटोरियल एक्सटेंट, स्कोप अँड ॲप्लिकॅबिलिटी ऑफ दिस ॲक्ट. हे काय आहे, कुठल्या कुठल्या विभागात तो कायदा चालू शकतो. फॉर एक्झाम्पल तो ॲप्लिकेबल आहे. बारामतीतला जो कायदा आहे, कोर्टाचा जो दायरा आहे किंवा त्याचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत क्रिमिनल हे चालू शकतं हे आपण आता शिकणार आहोत. टेरिटोरियल एक्सटेंट, इट इज ॲप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. हे आधी होतं, बट नाव इट इज ॲप्लिकेबल टू जम्मू अँड काश्मीर ऑल्सो. ओके. Nowadays, Article 370 of Indian Constitution repeat, but still no changes in these provisions. आतापर्यंत त्याच्यामध्ये काही बदल झाले नाहीत. आणि लिसन, इथं तुम्हाला एक पॉईंट ॲड करता येईल. इफ यू सर्च समथिंग, तुमच्यासाठी काम आहे हे, मी करू शकते, बट आय हॅव गिवन यू दिस वर्क. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा तुम्ही पुस्तकं वाचू शकता की बाबा 370 ॲप्लिकेबल, 370चा रिपील झालेला आहे, 370 काढून टाकलेला आहे. मग त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड ॲप्लिकेबल आहे किंवा नाही हे तुम्ही शोधून मला सांगू शकता. ओके. मी इथं नाही लिहिलेलं ते, किंवा मी नाही लिहिणार, कधीच नाही लिहिणार. ओके. सो प्रोव्हाइडेड दॅट द प्रोव्हिजन्स ऑफ धिस कोड, काय काय प्रोव्हिजन्स आहेत, अदर दॅन दोज रिलेटिंग टू चॅप्टर्स 8, 10 and 11, 3 ऑफ शॅल नॉट अप्लाय टू स्टेट ऑफ नागालँड. यातले जे सब्जेक्ट आहेत, कुठले कुठले चॅप्टर्स आहेत, 8, 10 आणि 11 हे नागालँडला ॲप्लिकेबल नाहीत. ओके. टू द ट्रायबल एरियाज ऑफ इन आसाम, आसामचा जो ट्रायबल एरिया आहे, बट द कन्सर्न स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन अप्लाय सच प्रोव्हिजन्स ऑर एनी ऑफ देम टू द होल ऑर पार्ट ऑफ स्टेट ऑफ नागालँड. पण जर गरज पडली तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करेल, एक प्रोव्हिजन्स पास करेल आणि त्यानुसार गव्हर्नमेंट तिथं डिसिजन घेऊ शकतं की हे 3 ॲप्लिकेबल होऊ शकतात, पण कॉमनली तिथे हे ॲप्लिकेबल होत नाहीत. सो होल ऑर पार्ट ऑफ स्टेट ऑफ नागालँड ऑर सच अ ट्रायबल एरिया, किंवा ट्रायबल एरियाला काही एक्झम्प्टेड केलेलं आहे. कळालं इथपर्यंत? देन आता पाहूया फंक्शनरीज अंडर द कोड. कुठल्या कुठल्या फंक्शनरीज आहेत कोडच्या खाली, कोड खाली कुठल्या कुठल्या फंक्शनरीज येतात. फंक्शनरीज म्हणजे काय, कार्यकारी अधिकारी, कार्यकारिणी काय काय येतात ते पाहूया. सो इट इन्क्लूड्स the magistrates and judges of the Supreme Court. या कोडच्या अंडर कोण कोण येतं पहा, मॅजिस्ट्रेट्स अँड जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट, पोलीस, पब्लिक प्रॉसिक्युटर्स, डिफेन्स काउन्सिल्स, करेक्शनल सर्व्हिसेस पर्सनल्स. पर्सन्स म्हणजे पर्सन, हे सगळे जण या दायऱ्यामध्ये येतात, या कोडच्या दायऱ्यामध्ये येतात, या कोड अंतर्गत समाविष्ट होतात.
या फंक्शनरीज आहेत. आता फंक्शन्स, ड्युटीज अँड पॉवर ऑफ दिज मशिनरीज. आपला पहिला जो चॅप्टर आहे तोच आहे की कोण कोण काय काय काम करतं. आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण कसं पुढे जाणार. समजा उद्या तुम्ही लॉयर झालात किंवा तुम्हाला काही केस असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, तर तुम्हाला कळायला पाहिजे की हाऊ टू गो देअर, कशा पद्धतीने जायचे तुम्हाला हे कळायला पाहिजे. पहिला आहे पोलीस. द कोड डज नॉट मेन्शन एनिथिंग अबाउट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पोलीस. पोलिसांचं कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये दिलेलं नाही. इट अज्युम्स द एक्झिस्टन्स ऑफ पोलीस. तिथं अज्युम केलंय, गृहीत धरलंय की पोलीस मस्ट बी देअर अँड डिव्हॉल्व्स व्हेरियस पॉवर्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन टू इट. आणि मान्य केलंय की त्यांना वेगवेगळ्या पॉवर्स असणार आहेत. अज्युम, इट्स ओके, दे आर देअर. The police force is an instrument for the prevention and detection of crime. कशासाठी आहेत पोलीस यंत्रणा? तर प्रिव्हेंट करायचे आणि डिटेन्शन ऑफ क्राईम. द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पोलीस इन अ डिस्ट्रिक्ट इज डन बाय DSP. ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं ह्याच्यामध्ये? पहा, ही सिक्वेन्स फार महत्त्वाचा आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पोलीस कोण करतं? इन द डिस्ट्रिक्ट, अंडरलाईन करा, is done by DSP, that is the district superintendent of police. Okay, under the direction and control of district magistrate. district magistrate च्या कंट्रोल खाली DSP काम करत असतो. every police officer appointed to the police force other than the inspector general of police, the district superintendent of police receives a certificate in a prescribed form by the virtue of which he is vested with the powers, functions and privileges of the police officer, which shall cease to be effective and shall be written forthwith when the police officer ceases to be police officer. पहा, एखादा पोलीस ऑफिसर आहे, कोण कोण सोडून? एव्हरी पोलीस ऑफिसर, अंडरलाईन दिस, अपॉइंटेड टू द पोलीस फोर्स. पोलीस फोर्समध्ये अपॉइंट झालेला प्रत्येक पोलीस ऑफिसर, अदर दॅनला अंडरलाईन करा, हे सोडून. कोण सोडून? द इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, याला सोडायचं बाहेर, अँड द डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस हे आहेत ना, यांना सोडायचं. काय करतं पहा, याच्या पुढचे लाईन पहा, हे मधला गॅप टाकूया, त्याला कंसात केलं तर एव्हरी पोलीस ऑफिसर अपॉइंटेड टू द पोलीस फोर्स, ओके, रिसिव्ज अ सर्टिफिकेट इन द प्रिस्क्राईब फॉर्म. त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये, बाय द व्हर्च्यू ऑफ विच, त्याच्या अन्वये काय करू शकतात? ही इज वेस्टेड विथ द पॉवर्स. त्यांना सांगितलेले असतात तुमच्या पॉवर्स काय आहेत, तुमचे फंक्शन्स काय आहेत, अँड तुम्हाला कुठले कुठले प्रिव्हिलेज दिले गेलेले आहेत. प्रिव्हिलेज म्हणजे काय? सूट, ओके, ऑफ द पोलीस, ऑफ अ पोलीस ऑफिसर, विच शॅल सीजेस टू बी इफेक्टिव्ह. जोपर्यंत एक व्यक्ती पोलीस ऑफिसर म्हणून काम करते तोपर्यंत त्या व्यक्तीला कुठल्या कुठल्या पॉवर्स आहेत, त्यांचे कुठले फंक्शन्स आहेत, त्यांना कुठले प्रिव्हिलेजेस आहेत, हे सगळं इथे दिलेलं आहे. अँड शॅल बी रिटर्न, आणि जेव्हा तुमची सर्व्हिस संपणार आहे त्यावेळेस ते सर्टिफिकेट काय करावं लागतं? रिटर्न करून टाकावं लागतं. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. थँक्यू.